पारितोषिक देऊयात। तर या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजेच धामणी संघ। तर धामणी टीमचे सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठासमोर यायचं। या ठिकाणी या स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो म्हणजे धामणी संघ। महेश वाघमारे, राजेश जाधव आणि रोहन पवार या तिघांना मी विनंती करू की आपल्या शुभास्ते या ठिकाणी या तिघांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते धामणी टीमला तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक देऊन आपण सन्मानित करायचा आहे। तर धामणी टीम या टीमला आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती या स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला। अभिनंदन। अभिनंदन धामणी टीम। आणि यात नंतर या स्पर्धेचा रनरअप संघ नागेवाडी टीम। नागेवाडी टीमला विनंती असेल आपण सुद्धा यायचं। या ठिकाणी आपण या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक अर्थातच रनरअप संघ ठरलाय स्वर्गीय अशोक रवी दीपक स्मृती चषक 2024 सावळे। या स्पर्धेचा हा रनरअप संघ आपण पाहताय। अभिनंदन, खूप चांगला खेळ झाला। शेवटच्या मुवमेंटला मात्र नक्कीच खरवे टीम हा संघ चॅम्पियन ठरला। तर आम्ही विनंती करू आमच्या आयोजकांना मंगेश इलम, प्रकाश इलम आणि उमेश भोईर या तिघांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते या ठिकाणी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन नागेवाडी टीमला आपण सन्मानित करायचं आहे। स्वर्गीय अशोक रवी दीपक स्मृती चषक 2024 सावळे या स्पर्धेचा रनरअप संघ आपण पाहतात नागेवाडी संघ। अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन। आणि या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचा आम्ही मनापासून अभिनंदन करतोय। आणि तदनंतर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ बदलापूर खरवई टीम या टीमला विनंती असेल की आपण याच्या समोर पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलात। अभिनंदन। तर माननीय श्री महेश दादा गंगवणे यांच्या माध्यमातून आम्हाला हे पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक मिळाला। तर ते या ठिकाणी उपस्थित नाहीये। तर आम्ही आयोजकांना विनंती करू की आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक देऊन या ठिकाणी खरवे टीमला सन्मानित करायचं आहे। तर सर्व आयोजन कमिटीला विनंती असेल आपल्या शुभास या ठिकाणी खरवे टीमला चॅम्पियन ट्रॉफी देऊन त्यांना आपण सन्मानित करूयात।